श्रीराम समर्थ श्रीराम भाग 16. जनार्दन पंतांनी सगळे विधी इथेच करायचं असं ठामपणे म्हटलं तेव्हा मामाला बोलता येईना. अंत्यसंस्कार 10वा दिवस 11वा दिवस झाला. 12व्या दिवशी पिंडाला कावळा शिवेना. पिंडाभोवती नुसते गोल गोल फिरायला लागले. सत्यभामाबाईंचा जीव नरहरीत अडकला असेल म्हणून जनार्दन पंत पुढे आले. पिंडाला नमस्कार केला आणि भाव भरल्या स्वरात म्हणाले, मी नरहरीला मायेने सांभाळेन, तू नको काळजी करूस. पण कावळे पिंडाला शिवेना. सरस्वतीबाईंनी नमस्कार करून तेच म्हटलं, तरीही कावळे पिंडाला शिवेना. श्रीधर मामा हात जोडून म्हणाले, आई तू काळजी नको करूस, मी नरहरीच्या पाठीशी सतत राहीन, त्याच्यावर लक्ष ठेवेन. पण तरीही कावळे पिंडाभोवती नुसते गोल गोल फिरत राहिले. लक्ष्मीबाई पुढे झाल्या, हात जोडून म्हणाल्या, आपण सांगितलं होतं, पतिर्ही देवो नारीणाम पतिर्ही बंधू पतिर्गती. मी त्याचं स्मरण ठेवीन, आयुष्यभर त्यांच्याशी अगदी तसंच वागेन, प्राणपणाने त्यांना सांभाळेन. आणि एकदम कावळ्यांनी पिंडावर चोची मारून घास घ्यायला सुरुवात केली. शेजारच्या रमाबाई हे सगळं पाहत होत्या. त्यांना आठवलं, बहिणाबाईंचा जीव नरहरीतच अडकला होता. आजींनी त्याची जबाबदारी घेतली तेव्हाच कावळा पिंडाला शिवला. आता आजींचाही जीव नरहरीतच अडकला होता. लक्ष्मीबाईंनी त्याची जबाबदारी घेतली तेव्हाच आजींना समाधान वाटलं आणि कावळा पिंडाला शिवला. भेटायला आलेले स्वानंद स्वामी नरहरीला घेऊन चिमणगावला आले. वरच्या माडीत नरहरीच्या मागच्या खेपेला ज्या खोलीत राहिले होते, नरहरी मागच्या खेपेला ज्या खोलीत राहिले होते तिथेच काकू साहेबांनी नरहरीची व्यवस्था केली होती. जेवण झाल्यावर रात्री स्वानंद स्वामी नरहरीला सांगू लागले, सारं काही परमेश्वराच्या इच्छेनुसारच घडत असतं. तो करतोय त्यातच आपलं कल्याण असतं. आपलं हित त्यालाच जास्त कळणार. मग चिंता किंवा दुःख करण्याचं कारणच काय? खंत नको, खेदही नको. ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवावा आणि आहे त्यात समाधान मानून राहावं. ईश्वराला पूर्ण शरण जाऊन असं जीवन जगणं हीच सर्वात श्रेष्ठ दर्जाची प्रार्थना आहे. उन्हाने तापलेल्या जमिनीवर पावसाची सर पडली म्हणजे जसं शीतल वाटतं, तसं नरहरींना वाटलं. दुसऱ्या दिवशी स्वानंद स्वामी आणि नरहरी दुपारी जेवायला बसले. काकूसाहेब स्वतः वाढत होत्या. वाढता वाढता त्यांनी नरहरीला म्हटलं, इथल्या बायकांची फार इच्छा आहे की भागवत ऐकावं. दुपारी वेळ असतो आम्हाला, तू सांगतोस का? नरहरी काही बोलण्याच्या आधीच स्वानंद स्वामी म्हणाले, हो हो सांगेल की तो, त्याचं भागवताचं वाचन तर नित्य असतं. नरहरी थोडे गोंधळले, म्हणाले, मी भागवत वाचतो हे खरं, पण बायकांना सांगायचं म्हणजे तशी तयारी हवी. माझी अजून तशी तयारी नाही झाली. स्वानंद स्वामी म्हणाले, खरं तर मीच मंडळींना भागवत सांगितलं असतं, पण दुपारी मला अनुष्ठानामुळे वेळ नसतो. मला सकाळी थोडा वेळ असतो. असं करूया, सकाळी तू आणि मी भागवताची संहिता वाचू आणि दुपारी या बायकांना तू प्राकृतात कथाभाग सांगत जा. नरहरी आनंदाने म्हणाले, वा वा, आपण स्वतः माझ्या बरोबर भागवत वाचणार, केवढं माझं भाग्य. काकूसाहेब समाधानाने म्हणाल्या, ठरलं तर मग परवापासून सुरुवात करूया. परवाचा दिवस चांगला आहे. स्वानंद स्वामींना काकू म्हणाल्या, नरहरी भागवत वाचणार हे फारच छान झालं हो. भागवताच्या श्रवणानं मोठीच शांती लाभते. स्वानंद स्वामी म्हणाले, भागवत हे वेदरूपी कल्पवृक्षाचं फळ आहे. व्यास महर्षींनीच स्वतः सांगून ठेवलंय. वेद आणि उपनिषदांचं सार या ग्रंथात आलंय ते तर खरंच आहे, पण त्याही पेक्षा मोठं म्हणजे या ग्रंथाला भक्तीचं वरदान स्वयं भगवंतांनीच देऊन ठेवलंय. जो जो भगवंताचं प्रेमाने श्रवण करतो त्याच्या हृदयामध्ये भगवत कृपेचा प्रकाश उजळतो. त्याच्या साऱ्या दुरितांचा नाश होतो. विकार वासना नाहीशा होतात. मनातला संसार बाजूला होतो आणि शुद्ध सत्वगुणाचा उदय होऊन चित्ताला एका अपूर्व अशा प्रसन्नतेचा लाभ होतो. शुद्ध भक्ती, वैराग्य आणि ज्ञान यांची प्राप्ती करून देणारा हा ग्रंथ आहे. हे सगळं अनुभवाचंच आहे. आजवर असंख्य श्रोत्यांनी याचा अनुभव घेतलाय.
म्हणून तर सगळीकडे एवढे भागवत सप्ताह मोठ्या उत्साहाने, भक्तिभावाने संपन्न होत असतात. यशोदाबाई म्हणाल्या, नरहरीच्या वेळी बहिणाबाईंना भागवत ऐकायचे डोहाळे लागले होते म्हणे. नारायण शास्त्रींनी मोठ्या आनंदानं भागवत वाचन आणि निरूपण केलं होतं. नरहरीने तेव्हाच भागवत आत्मसात केलं. अभिमन्यूनं आईच्या पोटात ऐकूनच युद्धशास्त्र आत्मसात केलं ना, अगदी तसंच होय ना? स्वानंद स्वामींच्या मुखावर गूढ हास्य तरळलं. म्हणाले, तुम्ही म्हणालात ते अगदी खरंय. नरहरीला ज्ञान, वैराग्य आणि भक्ती सगळं त्याच वेळी प्राप्त झालंय. अस्सल जातिवंत हिरा येतो. थोडा घासला पुसला की तेजानं झळाळायला लागेल आणि पाहणाऱ्यांचे डोळे दिपून जातील. स्वानंद स्वामी आणि नरहरी सकाळी भागवताची संहिता वाचायला लागले आणि दुपारी नरहरी बायकांना भागवतातल्या गोष्टी सांगायला लागले. नरहरींना वक्तृत्वाची देणगी जन्मताच मिळाली होती. कीर्तनाचं शिक्षण कराडकर बुवांकडे त्यांनी घेतलंच होतं. शिवाय लहानपणी आजीच्या तोंडून कितीतरी कथा ऐकल्या होत्या. ते सारे संस्कार जागे झाले आणि नरहरीचं भागवत रंगायला लागलं. दुपारी बायकांची खूप गर्दी व्हायला लागली. भागवत सांगून झालं, पण बायका हा कार्यक्रम बंद करायला काही तयार नव्हत्या. काकूसाहेब म्हणाल्या, तेवढी ज्ञानेश्वरी वाचून दाखव बघ आता. आम्हा बायकांना काही नीट समजत नाही रे. आता नरहरींनाही आत्मविश्वास आला. ते लगेच हो म्हणाले. दुपारी ज्ञानेश्वरी वाचून दाखवायला लागले. बायका अगदी रंगून जायच्या. अगदी छान समजावून सांगतात हो, असं एकमेकीत म्हणायला लागायच्या. अनेक पुरुषही येऊन बसायला लागले. स्वानंद स्वामींची ओसरी आता पुरेनाशी झाली. स्वानंद स्वामी काकूसाहेबांना म्हणाले, कळी आता उमलायला लागली. सुगंध दरवळायला लागला. आता सुगंधाचा मागोवा घेत चहूबाजूनी भुंगे येणार. नरहरी जिथे कुठे असेल तिथे त्याच्या हातून धर्मप्रबोधनाचं कार्य मोठं होणार. काकूसाहेब एकदम चमकल्या. म्हणाल्या, आपण जिथे कुठे असेल तिथं असं म्हणालात. जिथं कुठं असेल म्हणजे काय? तो कोपर्डे गावीच राहणार ना? त्यांनी बुवयावरून चावल्या. कोणास ठाऊक असं सूचित केलं. पण लगेच सावरून घेण्यासाठी म्हणाले, दिवस हे असे वाईट आलेत. स्वतः औरंगजेब प्रचंड मोगली फौज घेऊन दक्षिणेमध्ये सगळीकडे धुमाकूळ घालतोय. महाराष्ट्रात त्याचं सैन्य शिरलंच आहे. गावच्या गावं उद्ध्वस्त होत आहेत. कोणाला कुठं जावं लागेल, कुठं राहावं लागेल हे सगळं त्या परमेश्वरालाच माहिती. काकूसाहेब समजून गेल्या की आता नरहरी या भागात फार दिवस राहणार नाही. स्वानंद स्वामींनी आंतरदृष्टीनं ते ओळखलंय. फक्त ते स्पष्टपणे सांगत नाहीये तेवढंच. काकूसाहेबांना चिंता वाटायला लागली. नरहरीला आता कुठं जावं लागणार बरं? तिथे त्याच्या जीवनाची घडी नीट बसेल ना? आत्ताच तर तो आजीच्या मृत्यूच्या धक्क्यातून बाहेर येतोय. त्याच्या जीवनात आता पुढं काय वाढून ठेवलंय कोण जाणे. त्यांनी हात जोडले. मनोमन प्रार्थना केली, गोपाळकृष्णा, अरे गोपाळकृष्णा, तुझं लक्ष असू दे रे बाबा या छोट्या बाळावर, मात्या पित्यांचं छत्र नसलेल्या या मुलावर. तूच त्याचा आधार. ज्ञानेश्वरी वाचन पूर्ण झालं. नरहरी कोपर्डे गावाला परत गेले. जाताना त्यांचे पाय जड झाले होते. त्यांच्या लक्षात आलं होतं की स्वानंद स्वामी आणि काकूसाहेबांनी त्यांच्याकडून भागवत आणि ज्ञानेश्वरी वाचून घेतली होती ते केवळ नरहरीचं मन स्थिर व्हावं म्हणून. आजीच्या मृत्यूच्या धक्क्यातून नरहरीनी सावरावं म्हणून. केवढी ही माया, केवढा वात्सल्य भाव. डोळे पाणावले त्यांचे. नरहरींनी कोपर्डे गावात प्रवेश केला आणि पुन्हा एकदा ते दुःख उफाळून वर आलं. आजीच्या आठवणी जाग्या झाल्या. विशेषतः घरात पाऊल टाकताना तर वाटलं आपल्या हृदयात कळ येते. या घरात आता आजी नाही, पण तिच्या आठवणी जागोजागी विखुरल्यात. आजी इथे बसत होती. आजीचं लुगडं या खुंटीवर असायचं. आजी इथे झोपायची. नरहरींनी डोळे मिटले आणि त्यांना भास झाला, आजी हाका मारते. नरहरी, अरे नरहरी, आलास का तू? बरा ना? बरा आहेस ना बाळ? आणि ते एकदम बावरले. आजीचा आवाज? इकडे तिकडे पाहिलं, कुणीच नव्हतं. एवढ्यात सरस्वतीबाई लगबगीने पुढे आल्या. म्हणाल्या, या भाऊजी या. बरेच दिवस राहिलात चिमणगावला.
आम्ही किती वाट बघत होतो. अंघोळ करून घ्या बरं, जेवण तयार आहे. नरहरींना वाटलं, आजीच जणू वहिनींच्या मुखातून मायेने विचारतीये. ते भाव व्याकुळ झाले. नरहरींना वाटलं, आता या घरात राहणं अशक्य आहे. पण जाणार तरी कुठं? निरुपाय म्हणून त्यांनी जड पावलांनी आत प्रवेश केला. नियती हसत होती. खरोखरीच नरहरींचा त्या घरात वास्तव्य करण्याचा काळ लवकरच कायमचा संपुष्टात यायचा होता. या घरातल्या कुणालाच ते माहीत नव्हतं, एवढंच. श्रीराम समर्थ श्रीराम.